महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 1 महिना पुढे ढकलण्याची शक्यता आहे। पावसाळी अधिवेशन 8 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर महत्त्वाची अपडेट आपण बघतोय, महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे। पावसाळी अधिवेशन 8 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। पावसाळी अधिवेशनाबाबत ही महत्त्वाची अपडेट, महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 1 महिना पुढे ढकललं जाणार का याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे। कारण 8 जुलैला पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते आहे। पंकज दळवी आपले प्रतिनिधी सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। पंकज, नेमकं काय कारण यामागचं समोर येत आहे? राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन जे आहे पावसाळी ते 10 जून पासून सुरू होणं अपेक्षित होतं। मात्र आता हे 8 जुलै पर्यंत पुढे जाणार अशी माहिती मिळते। संसदीय कामकाज समिती कामकाज सल्लागार समितीची बैठक काही दिवसात होईल निवडणुकीच्या उद्याच्या निकालानंतर, आणि त्याच्यानंतर तारीख नक्की करण्यात येईल। जे राज्याचं अंतरिम बजेट म्हणजे केंद्र सरकारनं राहिलेल्या काळासाठीचं जे बजेट मांडलं 3 ते 4 महिन्याचं, त्यावेळी राज्यानं सुद्धा 3 ते 4 महिन्याचं बजेट मांडलं होतं। केंद्र सरकार आता पूर्ण बजेट उरलेल्या आर्थिक वर्षाचं बजेट जेव्हा मांडेल तेव्हा राज्याकडनं सुद्धा पूर्ण बजेट मांडलं जाईल। 31 जून पर्यंतचं बजेट जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे पुढच्या 4 महिन्यासाठी। म्हणजे हे सरकार अस्तित्वात असेपर्यंतचं बजेट जे आहे ते आता मान्य करून ती तरतूद करून घ्यावी लागणार आहे, ते मंजूर करून घ्यावं लागणार आहे, आणि त्यासाठी हे अधिवेशन होणार आहे। पण ते काही काळ उशिरा जे होईल अशी शक्यता निर्माण झाली। त्याला अनेक कारणं आहेत। केंद्र शासनाचं बजेट पूर्ण मांडलं गेलं पाहिजे, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, आणि विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, अनेक प्रक्रिया आहेत। त्यामुळे 8 जुलैला हे अधिवेशन होण्याची शक्यता आहे। अर्थात कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि त्या बैठकीचा निर्णय घेतला जाईल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पंकज।